झोपायचंच, आपल्या बाजूला डॉक्टराचं नाव ठेवून खरं जेवणाचं सार्थक करून घ्यायचं आणि भरताकडे होतं. भरताकडे विरक्त अवस्था होती म्हणून त्याने स्वतःची विरक्त अवस्था असल्यामुळं स्वतःने पुन्हा त्याग केल्यामुळे भरताना कुणालाही बोलवायला गेलेला नाही. नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताची भक्ती, भरताची विरक्ती, भरताचं महात्म्य ऐकून त्यांच्या सानिध्यामध्ये एक केला गोळा. पण तिथं नगर तयार आणि त्या नगरामध्ये जो भरत कृती करत होता ते नगरला तेच कृती करत होते. भरताच्या संगतीनं बाकीच्या जनतेला सुद्धा रामनामाची संगत लागली. पण हे आपल्याला घ्यायचंय, त्या रामायणामधून या शक्तीच्या माध्यमातून आपण जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर रामनामाची आवड नाम घ्या आणि कुठं तर मनाला सण मनाला समानंद करायचं असेल प्रत्येकाने एक ठरवा. मागे गेलेला विषय सोडा, मागे आपण गेलेलं आयुष्य सोडा. उद्यापासून उदयिक शक्ती ही आरती झाल्यापासून प्रत्येक देवाने एक ठरवायचं, आपल्या मनाच्या विरोधात करायचं. तुम्हाला नाही स्वीकार पुन्हा मला आपल्या मनासारखं होईलच हे नसतं. आपल्या मनाच्या विरोधात करा ना. आपल्या मनाला कसं पाहिजे, दुःख पाहिजे मला तुम्हाला आपलं मन जिकडे असं जातं आसक्ती करून त्या आसक्तीचा त्याग करा कुठंतरी म्हणून भरताना हे अगोदर व्यक्त झाले. तेव्हा हे सर्व आवडून सर्व हे जग स्वानंदामध्ये सुरू झाले. स्वानंद म्हणजे काय? स्वस्वरूपाच्या ठिकाणापासून सत्य स्वरूपाच्या ठिकाणाचा मूळ असताना जो आनंद आहे त्या आनंदाने मग्न झाला. पण आपल्या आपल्या आनंदामध्ये माणसाला डोलावर नागासारखं असतात त्या आनंदात. दुसऱ्याच्या सांगावं दुसऱ्याच्या बोलण्यावर नाही. आपला आपला अंतरागान आपल्या मनातच द्यायचं. रात्री काय काय शक्तीमध्ये झालं होतं, कोणते कोणते विषय आपल्या समोर मांडण्यात आले त्याच्यामधून आपण कोणतं कोणतं अंगीकृत करतो ह्याचा तुम्ही श्रवण केल्यापासून मनन करा. मनन केल्यापासून ध्यान केल्यावर त्याचं साक्षात्कार तुम्हाला स्वानंदाची प्राप्ती होईल असं कथेचा होईल. मलयात्रीच्या ठाई चंदनाची पैदारे पाही तेरे डोंगर तरवई तेरे जवलाई चंदना. महत्वाचा विषय कसा बा संतांचे जे गुण आहेत ते भक्ताला प्राप्त. आता मलयात्री म्हणलं की ह्या मलयात्रीचे दोन अर्थ आहेत. मलयाचं नावाचा डोंगर आहे आणि मलयाचं नावाचं चंदन. पण तो इथं डोंगराचा भाग घ्यायचा आपण त्या डोंगरावरती 11 भाग वनस्पती असतात म्हणजे सर्व नमुने असतात. या 11 म्हणले की समजत असतात. ह्या सर्वांना आता कुंभमेळा कशासाठी आणि कुंभमेळ्याला जायचं होळीला जाऊन होळीला सोडून कुंभमेळ्यामध्ये दर्शने स्पर्शने जीवाचा उद्धार कोणाच्या दर्शनाला होतो कोणाच्या स्पर्शनाला होतो. तसं त्या चंदनाच्या संगतीनं 11 बाहेर वनस्पतीचे वेगवेगळे सुगंध होते. ते समजे सुगंध हरवले आणि त्या चंदनाचा सुगंध पसरला. तसे ह्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताचा जे सुगंध आहे, भरताच्या जे भक्तीचं आचरण आहे ते प्रत्येक ठिकाणी तेच आचरण पसरलं. म्हणजे भरताना ते प्रत्येक जण करू लागलं. म्हणजे डोंगर हे चंदनमय झालं, म्हणजे ते नगर संतमय झालं, भक्तिमय झालं. आता हितला सुद्धा आपला परिसर आहे हा सुद्धा रामनामामध्ये भक्तिमय झाला. त्याला म्हणायचं स्वामी, स्वतःच्या स्वरूपाचा स्वतःला होणारा आनंद. मग पराकाष्ठेची मध्यमा वैतरी हे पैकट पायथ्याला अवस्थेला जावं लागतं आणि अंतरण्यामध्ये उतरल्याच्यानंतर याचा आनंद प्राप्त होतो अन्यथा नाही. नाही आपण तेथे गेला नाही उपडून गेला अंगवात वरोनी गेला तेने गिरी केला चंदन. चंदनाचं झाड जागा सोडला नाही, उठून दुसरीकडे गेला नाही, कोणाला काही कर असं भेट दिली नाही. मग हे सगळे डोंगर चंदनामध्ये त्याच काय झालं? ज्यांच्याकडे संत माध्यमय आहे, ज्यांच्याकडे भक्तीचं माध्यम आहे त्याला कुठेही जायची गरज पडत नाही. देव पहावयाची गेलो देव होऊनी ठेव. संत सावता महाराजांचं उदाहरण दिलं. अरबी गावाच्या ठिकाणी वास्तव केलं कधीच पडलं पांडुरंगाचं जायचं काय पांडुरंगाचं त्यांच्या हृदयामध्ये
कशाला आहे? म्हणजे आता एक बाजू सांगताय कुठेही तुम्हाला जायची गरज नाही, बसल्या ठिकाणी देव तुमच्याकडे येतो, देह हाती परिणाम. पण दुसरी बाजू सांगताय प्रयत्नार्थी परिणाम. हे जर आपण जर व्याख्या तुम्हाला एकच बाजू जर सांगितली, तुम्ही मग बस त्या ठिकाणी समजत होते, बसल्या ठिकाणी देव तुम्हाला येणार एवढं सोपं आहे. देव काही बाजारातला भाजीपाला नाही, उगा सहजासहजी प्राप्त केलं त्याला बाबा समजा मनाचे विकास तयार करावे लागते. मनाच्या ज्या आपल्या आवडत्या ज्या इच्छा आहेत का त्या इच्छा तयार करावा लागते, त्याला देव प्राप्त होते. देव असं सहजासहजी जे भक्ताने सर्व संघ त्याग केला, सर्व राज्य वैभवाचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, एक राम पादुका मागून घेतला, त्याच्यावरती स्वार झाला. म्हणून त्या नगराला एक वेगळं रूप तयार झालं. मग हे कशामुळं? वाऱ्याची सुरू. वारं म्हणजे एक भक्तीचं माध्यम, हे आवाजाचं माध्यम. जिथपासून हे आवाज पोहोचला, जसं भारताची वाटाणी भारताचं प्रगतीकरण त्याचं जिथपासून पसरलं. आता थोडक्यात आज महाराज तुम्हाला एक उदाहरण देतो. आता नवीन काळात उत्तरे शुक्रंपलेचे मौली महाराज का प्रसिद्ध झाले? त्याला कोणी बोलवायची काही गरज, ऑटोमॅटिक आमच्या दिवशी जातो तिकडे काय नाही तेव्हा आपल्या जवळ ठेवलं नवीन आता टेबल जे काही आपण पाहिजे. गुरुबा काकांचं पहिलं मत होतं किती वर्णन करावं होतं आपल्या जवळ सानिध्यात. ही संतांना कुठंही जायची गरज पडत, त्यांच्याकडे भक्ती मार्गाने सर्व येतात. तसं ह्या भक्ताला ह्या चंदनाला आणि कुठे जायची गरज होती. बाकीचं सगळं ह्या वाऱ्याची सगळं भक्तीची समजा समजा डोंगर चंदनमय झाला, तसं हे नगर भक्तिमय झालं. पण जर हे अष्टभाव की जर आपण अंतर्मन जर साठवला की अष्टभाव ते दाखवून येतात. जीव ते शिव आणि शिव ते जीव अशी अवस्था होऊन जाते. म्हणतात एक वनस्पतीचा परिवार चंदन केला डोंगर भक्त सते तो फेर सुवास पुरावरे ना. म्हणून आपल्या सानिध्यामध्ये संत गुरुबा काकांचं जे महत्व आहे, एका संतानं एका एकादशीला वारी आपली 13 ज्याला पंढरपूरला जाणं होतं त्याने कमीत कमी 13ला जावं. संताची व्याख्या जिथं संत आहे हे बाकीचे संत. तसं एका वनस्पतीचा परिवाराचा मोठेपणाचा किंवा तिचा गुणवान जे काही आपल्याला बोलायचं की किती मोठं तर 18 भाग वनस्पतींची वेगवेगळी क्रिया होत्या. त्या समजा त्या क्रिया विसरल्या आणि ह्या चंदनाचा गुण त्यांना लागला, तसा ह्या संताचा गुण त्यांना लागला, भक्ती मार्गाचा गुण त्यांना लागला. त्यांचा भक्तीचा माळा सुधारला, त्याला बाकी दुसरं काही करण्याची गरज पडत नाही. म्हणून नंदीग्राम हे भक्तिमय होतं. त्या भक्ताच्या संगतीनं तिथला परिसर राममय झालं. ही कोण पाहते? विवेक स्वरूप पाहणं की हनुमंताला फक्त दिसतंय की तुम्हाला मला दिसत नाही. आता आपण पुस्तक पोहोचत नाही, आपला विचार पुस्तक पोहोचत नाही. हनुमंत पाहतात, हनुमंताला सुख वाटते पुढे आहे माझी हृदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत देणे काय नव्हे प्राप्त. आपण भाग्यवंत आहेत का? असे समाज बांधून कुठे तर क्वचित आपले एखादे असे संत होऊन जातात. सर्व संतांमध्ये सर्वात मोठे कोणते राहतात? आपले संत गुरुबा. गुरुबा काकांच्या नंतर बाकीचे संत बाबा म्हणून यांचं जे नाव प्रसिद्ध होतं. आता नामदेवला सुद्धा थापट कुणी मानलं. संतांचं महात्म्य काही वेगळं आहे. म्हणून ह्या नंदीग्रामाचं जे महात्म्य आहे त्या भरतामुळं एवढं काही वेगळं होतं की समजा नंदीग्राम हे राममय होणे गेलं. आणि हे ते फक्त जर प्रतीकी अनुभूती जर घ्यायची असेल तर विवेक जागृत असणं गरजेचं आहे. ज्याचा विवेक जागृत आहे त्याला हे माध्यम करतं. पण हनुमंताला दिसाले आपण प्रयत्न करा, आपल्याला हे भक्ती मार्गामध्ये आपण बोलावं तर आपल्याला सुद्धा समाधान होईल. दृष्टी विषय समस्त श्रीराम रूपे देखत भरता दृश्य द्रष्टा दर्शन देत सहज राम. बोलत बोलत गोविंदा शब्द आहे माझ्या हृदय बरोबर आणि तो प्रत्यक्ष समोर जर मिळते. आता प्रत्येक व्यासपीठ प्रत्येक कीर्तकाला म्हणतात तुझा आहे तुझ्यापाशी परी जागा तुला प्रत्येक तुमच्याकडे आहे ना. तुम्हाला कशाला पाहिजे हे जास्त कळलं
याच्या पाठीमागे लागलं कळत जास्त आपल्याला बाहेर जायचं नाही, आपल्याला विषयाकडे यायचंय. त्रिपुट्या कशा मावळल्या पाहिजे. दृश्य म्हणजे दिसणारे, द्रष्टामध्ये त्याला पाहणार आणि त्याचं जे ज्ञान प्राप्त होतं त्याला म्हणायचं दर्शन. आता या पहिल्या ओळीचं ह्या ओळीचं समीकरण कसं व्याकरण महत्वाचं बरं, संधीची फोड करणं फार महत्वाचं आहे. हृदयाच्या ठिकाणी असलेला जो भगवंत आहे तो मूर्तिमंत समोर दृश्य वस्तूमध्ये बघायचा. जरा पाहणाऱ्यामध्ये आत आपल्या सत आहे, सत आहे म्हणून आपल्याला दिसत, म्हणजे पाहणाऱ्यामध्ये बी भगवंत, दृश्य वस्तूमध्ये भगवंत, द्रष्ट्यामध्ये भगवंत. म्हणजे ज्ञान कशाचा प्राप्त होईल. साखरेला साखर जर मिळाली मीठ दिसत का. साखरेला साखर जर मिळाली तर साखर. थोडक्यात दोन नदीचं पाणी जेव्हा संगमाच्या ठिकाणी येतं, दोन नदीचं पाणी सुरुवातीला आपल्याला खळखळीत वेगळं दिसतं, पण एकदा मिसळून थोडं पुढे गेलं पुन्हा पाणी वेगळं करा, ह्या नदीचं वेगळं ह्या नदीचं वेगळं करता येईल का. त्रिपुटी संपली करण्यासाठी, प्रत्येकाला लक्षात येण्यासाठी. का तर एक त्रिपुटीचा अर्थ सांगितला की 5 इंद्रिय, ज्ञान इंद्रिय सर्व सारखेच असतात. म्हणून महत्वाचं एक तुम्हाला कळलं, दिसणाऱ्यामध्ये राम, पाहणाऱ्यामध्ये राम, दर्शन होणार आहे रामाचंच होतं, तिथं रावण पाहत नाही. आणि हे कुठपर्यंत जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत. आपला राम जर गेला तर आपल्याला काही दिसत नाही, मग पुन्हा काही त्याचं काम नसतं, लगेच उचला म्हणतात. म्हणजे त्रिपुटी कशी मावळती, त्रिपुटी कसं ऐक्य ठिकाणी येते, हे भक्तीचं माध्यम, विचाराचं माध्यम, जीवाचं आणि शिवाचं ऐकत्व. आणि म्हणून देव पाहावयाची गेलो, देवच भक्ती ठेवलो. पण ही कृतीमध्ये उतरत असताना देव वेगळा, भक्त वेगळा. म्हणून आपल्याला भक्ती करायचं असेल तर आपल्याला कुठं तर भगवंताला मानावं लागते. भक्त स्वरूपामधून भगवंताचा प्रेम आठवा, भगवंताचं रूपक आठवा आणि त्याच्यामध्ये तल्लीन ऐक्य होणार, समावस्थेला पोहोचण्याचा विचार करा. म्हणजे जी समदृष्टी झाली त्याचा विकल्प जातो आणि त्याला संतुष्टी, समाधान, आनंद असा प्राप्त होतो. असं ह्या ओळीची त्रिपुटी संपली जाते. आता एक विषय जसा ज्ञान विषयाचा, दृष्टी विषयाची त्रिपुटी संपली, तसंच बाकीचं थोडक्यात. श्रवणी शब्द पडतात जाणा, शब्दार्थ श्रीरामापणा, श्राव्य श्रावक श्रवणा, चितगण भोगणी ठाणे. शब्द कुठून मोडतो, पोकळे म्हणून, आणि परत कुठे पोहोचतो, पोकळे.